आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गोरेगाव पूर्व येथील जो आरे मेट्रो स्टेशन आहे आपण पाहू शकतो. ओबेरॉय गार्डन सिटी आरे मेट्रो स्टेशन, या मेट्रो स्टेशनच्या लगत एक नवीन पूल उभारलेला आहे. MMRDAच्या अधिकाऱ्यांनी व ओबेरॉय गार्डन सिटी यांच्या समूहाने हा पूल उभारण्यात आला आहे अशी माहिती आपल्याला मिळाली आहे. आणि या ठिकाणी पर्यायी रस्ता जो नॉर्मल पादचारी पूल आहे त्याच्यात जॉईंट असा पर्यायी रस्ता दिलेला आहे आणि हा रस्ता नागरिकांसाठी खुला व्हावा यासाठी शाखा प्रमुख संदीप गाडवे हे पाठपुरावा करतात. आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया या बातमीत. 4-5 वर्ष झाली इकडनं वावरतोय कलाशामध्ये. अगदी सोयीस्कर होत होता कारण इथून काहीच ऍक्सेस नाही. पुन्हा वर चढा, पुन्हा खाली चढा, पुन्हा वर चढा, असं सगळं करावं लागतं. त्यामुळे तर मागे मी विचारलं होतं त्या म्हणतात हे जे येते ते ओबेरॉयच्या अंडर येत आहे, त्यांच्या ऑथॉरिटी शिवाय होणार नाही तो पूल चालू, असं मला तेव्हा कारण सांगितलं गेलं होतं मेट्रो ऑथॉरिटीकडनं. आता लवकर चालू करा यासाठी संदीप गाडवे मागणी करतात. अच्छा, नमस्कार. चला, बरं झालं. चांगलं, मी खाली बघितलं तुमचा बोर्ड, म्हटलं चांगलं पाऊल उचललं गेलेलं आहे. हा, हो हो, तेच ना, एवढं खाली उतरा पुन्हा वर चढा, खास कारण नसताना एवढं पूर्ण. आणि बरेच दिवस झाले मला वाटतं तयार होऊन, म्हणजे ऍक्टिव्हली. ओके, चला, व्हेरी गुड, बेस्ट. मार्गिका सुरू आहे, पण मेट्रो मार्गिकेवरनं या साईडच्या रस्त्याला येण्यासाठी या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर लाखो वाहने जात असतात. लोकांना जीव मुठीत धरून चालायला लागतं. त्यासाठी सरकारने लोकांच्या पैशातून ब्रिज उभा केला आहे, पण फक्त टेक्निकल रिझनमुळे BMC MMRDA पाठवते, MMRDA कुठे दुसऱ्याकडे पाठवते आणि तो चालू नाही झालेला आहे. तर आज संदीप गाडवे सरांनी आणि शिवसेनेने मिळून खरंच दाखवून दिले की ती लोकांची सेना आहे आणि लोकांसाठी काहीतरी काम करते. आणि मला नक्की यकीन आहे की हे लोक सक्सेसफुल होतील. जसं आपण जर बोललाय तर पूल उभा आहे पण नागरिकांसाठी बंद आहे. आज तुम्हाला जर बघायचं असेल की ह्या ब्रिजवरनं लोक येतात आणि त्यांना ह्या ब्रिजने सरळ जाऊन खाली उतरून मग आपल्याला त्या मेट्रोच्या स्कायवॉकवरती जाऊन मग स्टेशनला यावं लागतं. पण आपण जर बघत असाल तर हे बघा, इथे हा प्लाय काढला तर हा ब्रिज डायरेक्ट मेट्रो स्टेशनला कनेक्ट होतो. ब्रिज रेडी आहे, सर्व काही रेडी आहे, पण का म्हणजे MMRDA आणि मी शासनाच्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना विचारेल की नक्की हा ब्रिज का बंद आहे. अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली याबद्दल? अधिकाऱ्यांना मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवलेली. माहितीच्या अधिकारामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की हा ब्रिज सगळ्या नागरिकांसाठी खुला करावा आणि खुला आहे. त्याचे पत्रव्यवहार पाहिजे तर मी तुम्हाला देईन, तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवू शकता. जर नागरिकांसाठी खुला आहे तर हा बंद का आहे हाच याच्या मागचा आमचा प्रश्न आहे. कारण वयस्कर लोक वरती येतात, वरती येऊन परत खाली जाऊन खाली उतरतात, म्हणजे एवढा मोठा वेळ का घालावा. कोणाच्या निधीतनं वगैरे उभारण्यात आल्या का माहिती आहे? मी माहिती घेतली तर हा पूल MMRDAच्या याच्यामधनं आहे आणि याची देखरेख पण MMRDAची जे एक संस्था आहे ती संस्था याची देखरेख करते. जर हा MMRDA शासनाचा पूल आहे, ज्याला शासनाच्या परवानगी आहेत, तर शासनाने याला बंद का केलं हे आमचं शासनाला विचारणं आहे. ओबेरॉय गार्डन सिटीला हा त्यांच्या विकासकाकडे म्हणजे तो पूल वळवला आहे आणि त्यांच्यामुळे बंद तर नाही. नक्कीच जर आपण बघाल तर विकासकांना पण त्यांच्या कंपाऊंडमध्ये हा ब्रिज उतरलेला आहे. जर हा विकासकांना उतरलेला आहे तर विकासकांनी का चालू केला नाही? हा जनतेसाठी आहे तर जनतेसाठी का नाही? इथे जनतेसाठी, एक ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही लिफ्टची मागणी केलेली, एक लिफ्ट असावी. पण ठीक आहे, लिफ्ट होणं, त्यानंतर दुसरा जनतेसाठी एस्केलेटर होणं, ह्या सगळी गोष्टी तर होत असताना पण हा रेडी आहे, हा याला का ओपन करत नाही? जर एखादा समजा MMRDAचा आणि विकासकाच्या काही निधीमध्ये या कुठल्या गोष्टीमध्ये काही बाकी असेल, काही पत्रव्यवहार बाकी असेल तर त्यांनी इथे बंद करावा आणि जनतेला म्हणजे जनतेसाठी इकडनं खुल्ला केलं तर जनता डायरेक्ट मेट्रो स्टेशनवर जाईल. हाच आमचा प्रश्न आहे की पूल ब्रिज झालं तर आनंदाची गोष्ट आहे. का जेवढे वयस्कर लोक या ब्रिजने येतात ते तिकडून येण्याला हे मला काय माहिती? जर हा ब्रिज उघडला तर जे ज्येष्ठ नागरिक सोपं, उलटा आम्हाला जर खालती जाणं येणं, वरती जाणं, लेडीजला येणं ते सोपं होऊन जाईल एकदम. आपका क्या कहना है? अगर ये ब्रिज ओपन हो जाता है तो एवरी डे का 10 से 15 मिनट बच जाएगा, बिकॉज क्योंकि यहाँ से ऐसा जाके यहाँ फ्लाईओवर क्रॉस करने के बाद वहाँ से नीचे उतरने के बाद फिर ये मेट्रो का ये पकड़ना पड़ता है. बट अगर ये ओपन हो जाएगा तो हमारा हर दिन का 10 से 15 मिनट बच जाएगा और ये ट्रैवल कर रहे हैं एवरी पर्सन. गाडवेजी, आमदार तुमच्या आहात, आमदारांनी काय पाठपुरावा केला की नाही? नक्कीच आमदारांनी आता आपले विभाग प्रमुख आमदार
आपले शिवसेना उपनेते अमोल भैया कीर्तीकर यांनी याविषयी आवाज उठवला आहे. कालच आपल्या स्वाक्षरी मोहिमेला ते इथे उपस्थित राहिले. त्यांनी इथे परिस्थिती बघितली आणि उद्या म्हणजे सोमवारी सकाळी 11 वाजता सगळ्या या विषयाचं गांभीर्य घेऊन MMRD आणि वॉर्ड ऑफिसचे सहाय्यक आयुक्त कुलकर्णी साहेब यांची इथे जॉईंट मीटिंग लावली आहे. ही पाहणी बघून आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय होणार. आम्हाला आनंद आहे की या गोष्टीला लोकांनीही काल जेमतेम कमीत कमी 1000 ते 2000 लोकांनी काल इथे स्वाक्षरी मोहिमेमध्ये भाग घेतला. संदीपजी, जर चांगला पूल तयार आहे, सर्व काही आहे, तर जर ओबेरॉय गार्डन सिटी आता तुम्ही ज्या प्रकारे पत्रव्यवहार केलाय, सर्व माहिती मागवली आहे आणि एक धावपळ केली या प्रकरणासाठी, तर ओबेरॉय गार्डन सिटीमुळे जर हा पूल थांबला असेल तर तुमचे स्थानिक लोकप्रतिनिधी व ओबेरॉयवाल्यांची बैठक घेऊन तुम्ही हा नागरिकांसाठी खुला करण्याचा प्रयत्न का नाही केला? तुम्हाला चांगलंच माहिती आहे सगळ्या गोष्टी, याच्या मागे काय आहे काय नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, आपण सगळे जे कोणी असेल आपण जनतेसाठी आहोत आणि जनतेला जिथे त्रास होतो तिथे लोकप्रतिनिधींनी उभं राहिलं पाहिजे, कारण मत आपण त्यांचं घेतो. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि आम्हाला जनतेने मतदान केलेलं आहे. तर आम्हाला एवढं तर नक्कीच आहे की त्यांनी त्यांचा एक दिवस आम्हाला दिला आहे, तर आमचे 365 दिवस आम्ही त्यांच्या सेवेसाठी दिले.